मी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळच असलेल्या एका इव्हेंटमध्ये आहे. आपण पाहू शकतो एकीकडे जे आपण पाहू शकतो सगळी तरुणाई जी आहे धुलीवंद म्हणजे धुळवड जी आहे साजरी करताना पाहायला मिळते. अगदी आपल्या एकमेकांना सर्वांनाच आपण पाहू शकतो दृष्टांमध्ये सर्वांना जे आहे ते रंग लावला जातोय किंवा गाण्यांवरती डान्स किंवा नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. जर एकीकडे तरुणाई असेल ती संपूर्ण जी आहे धुळवड साजरी करताना पाहायला मिळते, तर दुसरीकडे आपण एक सर्वात विशेष महत्वाचं म्हणजे दृष्टीहीन मुलं देखील आणि त्यांचे पालक देखील त्यांच्यासोबत जे आहे आपल्याला धुळवड साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. ही सर्व जी मुले आहे जी नयन फाउंडेशन यांच्याकडून फक्त दृष्टीहीन मुलांसाठी जे आहे या दृष्टीहीन व्यक्तींचं जे आहे या ठिकाणी ते धुळवड साजरी करताना आपल्याला पाहिलं. आपण अगदी पाहू शकतो एकमेकांना रंग लावून जे आहे धुळवड साजरी करताना पाहायला मिळतात. जरी दृष्टी नसली तरी रंग लावून किंवा एकमेकांचा सहवास घेऊन जे आहे त्याच्यातून रंग लावून जे आहे आनंद व्यक्त करताना किंवा धुळवड साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण थेट त्यांच्याशीच संवाद साधूयात. आपण सर काय सांगाल, आज तुम्ही धुळवड साजरी करत आहात, काय वाटतंय, काय भावना आहे तुमची? खूप चांगलं आहे, मस्त आहे. आणि आज माझा पहिला अनुभव आहे की ब्लाइंड लोकांना अशा प्रकारे धुळवड आम्हाला सेलिब्रेट केल्याबद्दल, आमंत्रण दिल्याबद्दल खूप खूप त्यांचे आम्ही आभार आहेत त्या संस्थेचे. आणखीन काही आपल्यासोबत जे आहे थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल, आज तुम्ही धुळवड साजरी करत आहात? आज खूप आनंद होतो आम्हाला की नयन फाउंडेशन, आधारिका आणि सी बसच्या सौजन्याने आम्हाला आनंद साजरा करण्यात खूप एन्जॉयमेंट वाटतंय. नयन फाउंडेशननी जसं सर्वप्रथम दहीहंडी सुरुवात केली होती त्याच प्रकारे आता आधारिका बरोबर मिळून आम्ही नवीन होळी उत्सव पण सुरू केला आहे. आमचा गरबा आणि त्याच्यानंतर हा एक मोठा उत्सव म्हणजे सर्व सण, हिंदू लोकांचे जे काही सण असतील आपले ते सगळे सण आपण दृष्टीन लोकांना पण साजरा करायचा आनंद देतोय त्यांना. नक्कीच आपण पाहिलं तर ज्या प्रकारे तरुणाईंचा उत्साह असतो सगळ्यांचाच उत्साह त्याच प्रकारे जो आहे दृष्टीहीन जे मुलं आहेत किंवा त्यांचे पालक आहेत जे आपल्याला आनंद उत्सव किंवा धुळवड साजरी करताना पाहायला मिळत आहे.